आपण जे खूप दिवसापासून ठरवतो ना, ते आपल्या बाबतीत कधीच होत नाही. पण अचानक घेतलेला निर्णय ना, हा कधी पण चांगलाच असतो. ते असं का म्हणते, हे तुम्हाला पुढे गेल्यावर नक्कीच कळेल. सध्या ना पालघर जिल्हा ना रेड अलर्ट म्हटलं तरी चालेल ना. तिकडे एवढा पाऊस सध्या चालू आहे ना, त्यामुळे आमच्या घरात असे सगळीकडे कपडे दिसणार आहेत ना. असो, तर ना मी केलेलं आहे गुरुचरित्राचं पारायण. अचानक माझ्या मनात आलं आणि स्वामींनी ते माझ्याकडून अगदी चांगल्या पद्धतीने देखील करून घेतलेलं आहे. तर त्यासाठी मी आदल्या दिवशी छान असं तूप देखील घरच्या घरी करून घेतलं होतं. कारण की ना फ्रेश तूप असेल तर अजून लाडू छान होतात म्हणे. तर पहिल्यांदाच मी हे बेसनाचे लाडू करत होते. आमच्याकडे शेवेचे, बुंदीचे लाडू बनवले जातात. पण ना बेसनाचे लाडू हा प्रकार मी कधीच केला नव्हता. YouTubeवर बघून हा रेसिपी मी करत होती. मनात थोडी धाकधूक होती, कारण YouTubeच्या सगळ्याच रेसिपी म्हणजे यशस्वी होतात असं नाही. पण ही माझी रेसिपी ना खूपच छान झालेली आहे. त्यानंतर मी ना थंड करायसाठी पीठ ठेवलं आणि माझं गुरुचरित्राचं पारायणाचा शेवटचा अध्याय मी त्या दिवशी वाचून घेतला. एवढं का कुणास ठाऊक अचानक माझ्या डोळ्यातून ना पाण्याची धार लागली होती. शेवटचा अध्याय वाचताना मला खूपच भरून आलं होतं. तेव्हा मी स्वामींना सांगितलं, "स्वामी, मी निर्विघ्नपणे तुमची पूर्ण सेवा केलेली आहे. म्हणजे तुम्ही माझ्याकडून करून घेतलेली आहे. त्यामुळे असंच कायम माझ्यासोबत राहा." आणि त्यानंतर मग माझं पारायण देखील वाचून झालं आणि मी नंतर लाडू बांधून घेतले. तर लाडू एवढे सुंदर झाले होते ना, एवढे छान वळत होते ना, अजिबात सुद्धा म्हणजे असे पागळत वगैरे नव्हते. तर माझं मिनी ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा. आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या